तर दादा तुम्ही वेळ चुकवली असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। अजित पवारांबाबतच्या भावना फडणवीसांनी आपल्या लेखामधून व्यक्त केल्या आहेत। कधीही वेळ न चुकवणारे दादा, यावेळी तुम्ही वेळ चुकवली असं फडणवीस म्हणाले। माझ्या जवळचा दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला असं देखील फडणवीसांनी म्हटलं आहे। दादा तुम्ही वेळ चुकवली। मंत्रिमंडळ बैठकीत एकत्र होतो। मंत्रिमंडळ बैठकी पाठोपाठ पायाभूत सुविधा समितीची बैठक झाली, तिथेही दादा माझ्या बरोबर होते। कधीही वेळ न चुकवणारे दादा, यावेळी मात्र तुम्ही वेळ चुकवली। तुम्ही अकाली एक्झिट घेतली। माझा जवळचा दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला। ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे। मित्र कसा असतो हे मी दादांच्या बाबतीत अनुभवलंय। दादा हे कायम माझे मित्र होते। दूरगामी व्हिजन असलेले नेते फार कमी असतात। दादा हे त्यापैकीच एक आहेत, शब्दाला जागणारा नेता। अजित पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले। बारामतीच्या विद्याप्रतिष्ठान प्रांगणामध्ये अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यात आला। यावेळी दादांना निरोप देताना काहींच्या भावनांचा बांधही फुटला, तर काहींचा आक्रोश पाहायला मिळालाय। अजित पवार यांचं पार्थिव पंचत्वात विलीन झालं। शासकीय इतमामात त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। लाखोंचा जनसमुदाय यांच्या साक्षीनं आपल्या लाडक्या नेत्याला या ठिकाणी निरोप देण्यात आलेला आहे। केंद्रातले देशभरातल्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये, त्याचबरोबर लाखोंच्या जनसमुदायाच्या साक्षीनं अजित पवार यांना अखेरचा निरोप या ठिकाणी देण्यात आला। शासकीय इतमामामध्ये अजितदादांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि महाराष्ट्रामधल्या राजकारणातलं एक अजित पर्व संपलं। काहीच राहिलेलं नाही। दादा गेले की सगळं गेलं। शब्दच नाहीत माझ्याकडे बोलण्यासारखं। आज माझ्या बारामतीला पोरकं करून गेले दादा। बाहेरच्या देशासारखं आज दादांनी बारामती नटवली आणि ही बारामती आज ठाणे जिल्ह्यातून आलो नाही। काही लोकांनी सांगितलं की बारामतीचं नुकसान आहे, पुण्याचं नुकसान आहे। बारामती पुण्याचं नाही, संपूर्ण महाराष्ट्राचं। जनता दरबाराला सांगायचे का ती चिठ्ठी वगैरे कोणाची ओळख आणू नको, तू सर्वसामान्य म्हणून मलाच सांग, मी आहे ते। अजित दादा तुम्ही राजा आहे बारामतीचा। मी म्हणतो आज कुठेतरी राजाची प्रजा पुरकी झाली। गावचे दादा होते आणि आम्हाला सगळं बघत होते, त्याच्यामुळे आमची बारामती सुनी पडली। त्याच्या पुढचं नाही आम्ही सांगू शकत, आम्हाला पुढचं बोलताच येईना। दादा होतं ते आमच्या बारामतीची शान होती। दादा गेलं आम्हाला सगळं भिन्न वाटतंय। दादांच्या बहिणी दादांनी उघड्या पाडायच्या नव्हत्या, आजोबांच्या उघड्या पाडायच्या नव्हत्या, एवढीच माझी विनंती होती। आम्ही गेलो असताना दादा टिकला असताना तरी आम्ही परमेश्वरापाशी प्रार्थना केली असती। 12 वर्षापूर्वी मुंडे साहेब गेले, मुंडे साहेबानंतर आता पुन्हा परत महाराष्ट्र पोरका झाला। मला काय म्हणलं का नाही दादा, दादा खिडकीकडे तिकडे जाळीकडे याचं, सुभा तुझं मालक वारलं वय, पैसा पाणी मागितलं, पोराच्या ऑपरेशन 50,000 दिलं दादाने काढून। गरीबाला कधी नाही, लय जाणीव केली माझी, लय जाणीव केली। एकदा मुंबईहून वहिनी मुंबईला होत्या, दादा इथं पुण्यामध्ये होते आणि ते एकच वेळेस म्हणले होते, मी काम करता करता त्यांना जेवायला भेटलं नव्हतं त्यांना, तर मी म्हणले बघ माझ्याकडे सगळं एवढं असून सुद्धा मी उपाशी, म्हणजे कामाचं एवढं त्यांना व्याप होतं। तर मला वहिनीने फोन करून सांगितलं, पांडव म्हणले त्यांना 1 ग्लास दूध दे। मी किचनमध्ये जाऊन 1 ग्लास दूध गरम करून त्यांना दिलेलं होतं, पण ते उपाशी झोपले होते। कामाच्या बहाण्यात त्यांना जेवायचं सुद्धा म्हणजे आठवण भांडण नव्हते राहील, म्हणजे एवढे